शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं। व्यापारी जर हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका, पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका। आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील। तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे। यासोबत आज सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे। जवळपास 3295 कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे। 50% पैसे यातले राज्य सरकार देणार आहे, 50% केंद्र सरकार देणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे, पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे, रिलिजियस टुरिझम आहे, कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा